सध्याच्या काळातला एकदम धगधगता विषय. धगधगता विषय म्हणजे जेंडर इक्वालिटी. मराठीत ओके. मराठीत सांगू, स्त्री पुरुष समानता, इक्वल ऑपॉर्च्युनिटीज वगैरे वगैरे वगैरे. बरोबर. तुझा विश्वास आहे? स्त्रीवर पुरुषांवर का समानतेवर? बापरे. स्त्रीवर पुरुषांवर विश्वास आहे तुझा, पण राहू दे बाजूला. सध्या समानतेवर विश्वास आहे का सांग तू मला. माझा विश्वास आहे की नाही हा मुद्दाच नाही आहे इथे. द थिंग इज की असं काही नसतंच. जेंडर इक्वालिटी इज अ मिथ. एक मिनिट, स्त्री पुरुष समानता नसतेच. नसतेच. मिथ. इट्स अ मिथ. कम्प्लिटली, टोटली, 100%. हां. ओके. यू विल हॅव टू एक्सप्लेन. मी तुला सांगते कसं आहे माहिती आहे का, मुळामध्ये ना समानता म्हणजे काय याच्यावरून खूप गोंधळ उडालेत हल्ली. समानता म्हणजे सारखेपणा असेल की बायका आणि पुरुष दोघेही सारखेच, तर इट इज डेफिनेटली अ मिथ. जर समानता म्हणजे सारखी वागणूक असेल की बाई असो किंवा पुरुष दोघांनाही सारखीच वागणूक दिली पाहिजे असं जर म्हणणं असेल तर इट इज समवॉट आयडियलिस्टिक. म्हणजे सारखं वागणं नाही, सारखी मिळणारी वागणूक असं. हा, पण मुळामध्ये सारखं कशाला हवंय सगळं. माझं एक अत्यंत भाबडं मत आहे असं की ज्या अर्थी निसर्गाने स्त्री आणि पुरुष असा भेद निर्माण केलाय त्या अर्थी निसर्गाला इक्वालिटी अपेक्षितच नव्हती. नाहीतर त्यांनी फक्त बायका किंवा फक्त पुरुष बनवले असते ना. सो आपली मुळात सुरुवातच भेदातून होते. हा बरोबर. म्हणजे की बाई वेगळी पुरुष वेगळा, आपलं शरीर वेगळं पुरुषाचं शरीर वेगळं, आपल्या शरीरामधल्या सिस्टम्स, आपले हॉर्मोन्स हे सगळे पुरुषांपेक्षा वेगळे आहेत. मग हे जर निसर्गानेच सुरुवातीला वेगळेपण आपल्याला दिलंय तर ते बाजूला सारून सारखं होण्याचा अट्टहास कशासाठी. म्हणजे बायकांनी काही प्रयत्न करूच नयेत घराबाहेर पडण्यासाठी. घराबाहेर पडा की, पण त्याचा समानतेशी काय. मुळामध्ये कसं असतं माहितीये का की मला माझं जे आहे, मी जे काही आहे, माझं स्वतःचं व्यक्तिमत्व, माझ्या स्वतःच्या गरजा, माझ्या स्वतःच्या स्ट्रेंथ्स, माझ्या स्वतःचे वीकनेसेस हे माझे स्वतःचे आहेत. इथे गंमत आहे की आपण एकीकडे व्यक्ती स्वातंत्र्यावरती खूप विश्वास ठेवतो आणि दुसरीकडे आपण असं म्हणतो की सगळे सारखेच आहेत. हे कॉन्ट्रडिक्शन नाहीये का? नाही, पण व्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास म्हणजेच मग मला ते सगळं करायला मिळालं पाहिजे जे एका पुरुषाला करायला मिळतं. का? कारण मला ते स्वातंत्र्य असायला हवं किंवा मला त्या संधी मिळाल्या पाहिजे. मग संधी सगळ्या घ्या ना. म्हणजे ट्रेडिशनली एक सिम्बॉलिक म्हणून तू बघितलास तर चूल आणि मूल ह्याच्यामुळे ह्या सगळ्या संधी नाकारल्या जातात आणि म्हणून मग जो स्त्री पुरुष समानतेचा इक्वालिटीचा कॉन्सेप्ट आहे तो आलेला आहे की घराबाहेर पडलं पाहिजे बायकांनी. त्यांना त्या सगळ्या संधी ज्या पुरुषांना मिळतात त्या सगळ्या संधी बायकांना पण मिळाल्या पाहिजे. पुरुष असं कधी म्हणत नाहीत की बायकांना ज्या सगळ्या संधी मिळतात त्या आम्हाला मिळायला पाहिजे. असं का? पण त्या संधी नसतात, ते अडकवणं, ते काय म्हणतात जेल असतं. मूल जन्माला घालणं आणि स्वयंपाक करणं हे जेल आहे? नाही, पण मूल जन्माला घालणं, स्वयंपाक करणं, घर सांभाळणं आणि ट्रेडिशनली जी सगळी कामं आहेत ती करणं ह्याच्यामधून स्त्रियांना जे इतर गोष्टी करायच्या आहेत किंवा करिअर करायचंय त्याच्यामध्ये त्यांना पाऊल मागे घ्यावंच लागतं ना. आता तुम्हाला करिअर या शब्दाची व्याख्या सांग तुझी. माझी व्याख्या जनरल व्याख्या सांग. जनरल व्याख्या सांग. की एक करिअर म्हणजे नोकरी, पैसा, जी नोकरी करतोय त्याच्यामध्ये उन्नती, काय म्हणतात वरची पोस्ट, करिअर. किंवा तुम्ही मग एखादं स्वतःचं काय करताय तर त्याच्या बेसिकली तुमचा कामाचा आणि पैशाचा दोन्हीचा स्कोप वाढवणं म्हणजे करिअर. बापरे, मग आपल्यामध्ये खूपच मतभेद आहेत असं म्हणेल. याचं कारण मला असं वाटतं की करिअर आणि पैसा कमावणं हे दोन्ही कायम सायमल्टेनियसलीच गेले पाहिजे असं काही नाहीये. आपण ते तसं केलंय पण ते जातच ना तसं. मी हे उदाहरण पूर्वी पण दिलंय, परत एकदा तुला देते. तुला जिजाबाई माहिती आहेत? जिजाबाई कधीही राज्याभिषेक करून स्वतः राणी बनल्या नाही. त्या कायम राजमाताच राहिल्या ना. पण म्हणजे त्यांनी करिअर नाही केलं.
त्याने अख्खे शिवाजी महाराज घडवले ना. एवढ्या वर्षांनी, शेकडो वर्षांनी सुद्धा त्यांचं नाव आपण घेतो अजून. ते करिअर झालं असं म्हणायला हरकत नाही. जिजाबाईंसारखं करिअर नंतर मला असं वाटतं कुणालाच करायला जमलेलं नाहीये. याचं कारण आपलं करिअर आणि यश आणि पैसा या तिन्हीमध्ये खूप गल्लत होती. पण म्हणजे या तिन्ही गोष्टी वेगळ्या ठेवायच्या नेहमी. शक्यतो वेगळ्या ठेवाव्या. पैसा कमावणं हे खूप मिडिओकर ध्येय आहे असं मला वाटतं. मी ते कुठल्याही तऱ्हेने त्याला कमी लेखत नाहीये. कारण पैशाची गरज सगळ्यांना आहे, 100% आहे. आणि पैसा कमावलाच पाहिजे, तो जगण्यासाठी आवश्यक आहे. पण मी पैसा कमावला म्हणजे मी करिअर केलं ह्या बोलण्याला काहीच अर्थ नाहीये. पण आपल्याकडे असंच असतं ना, मग पैसा कमावलास त्याच्यातच तुझी किंमत मोजली जाते. कोण मोजतं? सगळेच. सगळे म्हणजे कोण? आजूबाजूची जनता, घरातले, बाहेरचे मित्रमंडळी, नातेवाईक सगळेच. पण ते स्पेसिफिकली पुरुष का बायका आणि- पण? आणि स्वतः ती व्यक्ती सुद्धा. कदाचित ते कंडिशनिंग सुद्धा असेल त्या स्वतः व्यक्तीचं. पण मग ते डिकंडिशन कोण करणार? साधी गोष्ट आहे. एखादी बाई जर गृहिणी असेल हं, आणि तू तिला असं विचारलंस, काय करता तुम्ही? तर तिचं उत्तर काय असतं? काय नाही करत, घरीच असते. मी हं? काहीच नाही करत. तू पुरुषाला विचार, काय करता तुम्ही? तो म्हणतो का काहीच नाही करत, फक्त ऑफिसला ऑफिसलाच जातात. जातो. एक तरी पुरुष तो असं बोलताना ऐकलंयस? नाही. कारण ते जे करतात त्याचा त्यांना अभिमान आहे. बायकांचा प्रॉब्लेम असा आहे की ते जे करतात त्याचा त्यांनाच अभिमान नाहीये. पण मग हे कंडिशनिंगच आहे. इरावती कर्वेंचं युगांत वाचलंयस? त्याच्यामध्ये त्यांनी कर्णाबद्दल असं सांगितलंय की कर्ण हा कायम धडपडत होता की त्याला क्षत्रियत्व मिळावं. कारण त्याला स्वतः असं वाटायचं की सूत असणं हे कमीपणाचं आहे, ही नाही. त्यांनी सूतांना वर आणण्याचा प्रयत्न नाही कधी काहीच केला. नाही केला. त्यांनी सतत ही धडपड केली की मी क्षत्रिय झालो पाहिजे. तिथे त्याचा पराभव होता. तसं बायका जे सतत मला पुरुषांसारखं झालं पाहिजे, पुरुषांसारखं झालं पाहिजे असं मला ना म्हणतात. हा डायलॉग नेहमी खटकतो की मला पुरुषांसारखं झालं पाहिजे. याचा अर्थ आपण ऑटोमॅटिक असं म्हणतो की ते ग्रेट आहे, ते ते great खाली आहे. आणि हे कंडिशनिंग तर आहेच. वर्षानुवर्ष आपल्याला असं सांगितलं गेलंय की पुरुष हा कर्ता आहे, पुरुष कर्ता धर्ता आहे, सगळं घर पुरुषाप्रमाणे चालतं. फेअर इनफ. पण ते ठरवलं कोणी? ते फक्त पुरुषांनी ठरवलं का? अजूनही तू बघ, आपला मुलगा जर बाहुलीशी खेळत असेल तर किती बायका कम्फर्टेबल असतात? आय डाऊट. नसतात ना. नाही. आपला मुलगा सुनेला घरकामात मदत करत असेल तर सासूला पोटात दुखतच ना. बायकोचा बैल. बायकोचा बैल. जर एखादी मुलगी असं म्हणाली की मला घरी बसायचंय, मला नाही करायची नोकरी, तर फक्त पुरुषांच्या भुवया उंचावतात का? नाही. रिगार्डलेस ऑफ एखाद्या पुरुषाने जर त्याच्या बायकोला, होणाऱ्या बायकोला असं सांगितलं की अगं ठीक आहे, तू नाही नोकरी केलीस तरी चालेल मला, तू घर नीट सांभाळ, तर राग कोणाला येतो? बाईला येतो, मुलीला येतो, मुलीच्या आईला येतो. म्हणजेच आपल्याला आधी आपलं थिंकिंग सुधारायला हवंय आणि खूप सुधारायला हवंय. आपल्याकडे देवता आहेत, शक्ती. शक्तीच्या सगळ्या देवता या स्त्रिया आहेत ना. हो. मग दुर्गेला कधीही साडीच्या ऐवजी पॅन्ट घालायची वेळ आली का? तिने साडी नसून पण म्हणजे दुर्गा किंवा हे सगळ्या साडी नेसून आणि राक्षसांचं निर्दालन केलं ना. अलंकृत होऊनच त्यांचं शक्तिरूप जास्त म्हणजे निखरून येतं. मुळामध्ये तुम्ही स्वतःचे विचार बदला. जोपर्यंत तुम्ही ते बदलत नाही तोपर्यंत पुरुष ते का बदलतील? सगळं जग हे पुरुषांच्या भोवती फिरतं. त्यांना या सगळ्यामध्ये बदल घडावा असं का वाटेल? म्हणजे मला तू म्हणतेस ते पटतंय मला. म्हणजे मला असं नेहमी वाटत आलेलं आहे, म्हणजे ही गरज मलाही स्वतःला वाटते की फक्त चूल आणि मूल करत बसणं, जिला बाहेर पडायचं तिला बाहेर पडते, जिला करिअर करायचं तिला पैसा कमवायचा तो करू देत. पण ऍट द सेम टाइम मला हे सतत जाणवत आलेलं आहे की मला त्याच्यासारखं, पुरुषासारखं, तो जे करतोय ते, त्याला जे जमतंय तेच का करायचंय? मुळात मला मला स्पर्धा पुरुषांशी हा, काय? म्हणजे मी माझा वेगळा मार्ग का नाही शोधू शकत? म्हणजे तो जे करतो ते सगळं मला अचीव्ह करायचंय. माझ्या आजूबाजूचे पुरुष जे करतायत ते सगळं मला का अचीव्ह करायचंय? रादर
ते जे करतायत त्याच्यापेक्षा एक पाऊल वरती, त्याच्याच पेक्षा एक पाऊल वरती का जायचंय? वरती का म्हणजे- जायचंय मग? म्हणजे ना स्त्री पुरुष समानतेमध्ये कुरघोडी ही एकच भावना बायकांच्या डोक्यात असते आणि ती मला खटकते. ती बायकांच्या डोक्यात असते, ह्याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत. हो. त्यातली एक गोष्ट आहे त्यांचं अपब्रिंगिंग. आपण गेल्या वेळेला अपब्रिंगिंग बद्दल बोललो हं, होतो ना. हं. तर पूर्वीचं अपब्रिंगिंग कसं होतं माहितीये का मुलींचं, की तू मुलगी आहेस, तुला हे आलंच पाहिजे. काय आहे, मुलगी असून तुला स्वयंपाक येत नाही, बरोबर. किंवा तू हळू आवाजात बोल, मोठ्या आवाजात बोलू नकोस मुलासारखं. यातल्या काही गोष्टी आपणही हा, आपण रिसेंट होतं ते. हल्ली कसं झालं माहितीये का, मुलींना मोठं करण्याची पद्धत बदलली आहे. म्हणजे आजकाल मी बघितलंय की अनेक बायका असं सांगतात, छे माझ्या मुलीला कुकर सुद्धा लावता येत नाही. प्राऊड. हा, रादर दे आर प्राऊड की ती नव्हतीच ना कधी घरी, त्यामुळे मी कधीही माझ्या मुलीला घरातली कामं सांगत नाही. माझी मुलगी आहे ना बुलेट चालवते आणि पण तिला ह्याच्याबद्दल कुकर लावता आई येत वडिलांना नाही. प्राऊड वाटतं आणि जरूर वाटावं. माझी मुलगी बुलेट चालवते, माझी मुलगी खूप शिकली आहे, त्यामुळे ती खूप मोठ्या पगाराची नोकरी करते. माझी मुलगी ट्रेकिंग करते. या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला वाटू दे ना अभिमान, पण तिला कुकर लावता येऊ नये याचाही या अभिमान का सगळ्यासाठी- वाटतो? नाही, हे सगळं करण्यासाठी तिला कुकर नाही लावता आला तरी चालेल असं काय? म्हणजे थोडक्यात गंगा उलट्या दिशेने वाहते. म्हणजे बघा, स्त्री पुरुष समानता जर करायची तर जी कामं आवश्यक आहेत, जसं तू म्हणतेस की कुकर लावणं, किमान स्वतःच्या घरच्यांचं, गरज पडली तर स्वयंपाक करून पोट भरता येणं, किंवा किमान बँकेचा व्यवहार करता येणं, आणि अशा खूप ओला basic बुक गोष्टी, करणं, अशा खूप बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या करता आल्या पाहिजेत, रिगार्डलेस ऑफ जेंडर. तुम्ही बाई असा किंवा पुरुष असा, पण आपल्याकडे उलटी गंगा जी मी म्हटली की उलट चाललंय, की तुला करता येत नाहीये त्याच्यातच अभिमान चालू आहे. म्हणजे मुलांना बेसिक स्वयंपाक शिकवणं आणि मुलींना बेसिक बाहेरची कामं शिकवणं, ह्याच्या ऐवजी दोघांनी मिळून काहीच करत नाही. कारण हे मग मुलं तर पूर्वीपासूनच अशी होती. मी असं अजिबात म्हणत नाही की हे फक्त मुलींना शिकवलं पाहिजे. पुरुषांना पण तुम्ही स्वयंपाक शिकवा, बरोबर आहे. तर मुलींचं बाहेर जाणं जस्टिफायबल आहे. हल्ली कसं झालंय माहितीये का, मला बाहेरचं पण सगळं येतं, मला घरातलं पण सगळं येतं. किती बायका अशा आहेत की माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी येतात, 30 आणि 35 वर्षाच्या मुली असतात, अशा 30शीतल्या वगैरे. त्या मला कायम असं सांगतात की मी खूप दमते. का? कारण ऑफिसमधनं घरी आल्यानंतर घरातले सगळे पसार तसाच राहिलेला असतो आणि तो नवरा उचलत नाही, कारण त्याला ते शिकवलं गेलं ना. कारण तो लहानपणापासून मुलासारखाच वाढायला गेलाय. आणि आता हे ह्यांना त्या नवऱ्याने सांगण्याची हिंमत नाहीये की जर मी घरी नव्हते तर तू हे काम का केलं नाहीस. म्हणजे इक्वॅलिटीच्या नावाखाली खरं तर मुलांना पसारे आवरायला शिकायला हवं होतं, त्याच्याऐवजी मुलीही हल्ली पसारे घालतात. काय झालं माहितीये, पुरुषांसाठी तर आयडियल सिच्युएशन आहे. पूर्वी बायका त्यांच्यावरती आर्थिकदृष्ट्या अवलंबून होत्या, बाहेरची कामं करण्यासाठी अवलंबून होत्या. पुरुषाला कंपल्सरी पैसे कमवून घरातल्या लोकांच्या पोटा पाण्यासाठी तेवढी कष्ट एक करावे जबाबदारी लागत होते. तेवढी एक आता ते पण नाही. बायका असं म्हणतात मला तुझ्या पैशाची गरज नाही. पुरुष असं म्हणतात का की मला तू घरातलं काम करतेस याची गरज नाही. नाही, कधीच नाही. बायकांचं बोलणं खूप बदललंय, पुरुषांचं कुठे बदललंय. पुरुषाला कोणी शिकवलंच नाहीये ना, पण आपण त्यांच्याकडे लक्ष There दिलं we नाहीये. go to upbringing. जी काय शिक्षण, शिकवण किंवा बदल आहेत सांगण्यातले, ते सगळे मुलींच्या बाबतीतच झालेत ना. त्यामुळे झालंय असं की मुली तिकडे पोचले आहेत, मुलगे अजून इथेच आहेत. अजूनही त्यांना सांगतात की बाहुली कशाला हवे तुला खेळायला, तू क्रिकेट खेळ. म्हणजे मुलं आणि मुली दोघी मिळून क्रिकेट खेळतायत. का नाही पण तुम्ही बाहुली बाहुली खेळत नाहीत. का नाही तुम्ही मुलांना एक बाहुली आणून दे. जर आणून दिली तर मुलांना पण नर्चरन्स कळेल की काळजी घेणं म्हणजे काय हे त्यांना जर कोणी शिकवलंच नाही तर ते कशी घेणार. आपल्याकडे कारण लेबलिंग पण खूप होतं, जे तू कशी कंडिशनिंग म्हणालीस. माझ्या नवऱ्याला चहा सुद्धा करता येत नाही हे जोपर्यंत बायका अभिमानाने सांगतायत तोपर्यंत का पुरुष करतील हे सगळं काय. आणि त्यांच्यासाठी सोयीचं आहे ते. नॅचरली ते सोयीचं आहे की नाही येत आहे, नाही येत. मला नाही येत आहे, त्यांच्यासाठी एस्केप. या सगळ्यावरती उपाय काय माहितीये का, की आपण पण पुरुषांसारखा ट्रक चालवायचा. काय साधताय ते तू. म्हणजे जे आपले खरं तर आहेत
गुण म्हणा किंवा एक आपण बेसिक गरजा म्हणूया आपण, की बेसिक गरज आहे घरातली बेसिक कामं करता येणं, किंवा जे मी मगाशी म्हटलं आजूबाजूची बेसिक बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या करता येणं, हे रिगार्डलेस ऑफ जेंडर करता आलं पाहिजे. पण आपण त्या सगळ्यापासून ते उलथवून टाकून ते महत्वाचंच जातोय. नाही असं तुम्ही कसं म्हणता? उलथवून टाकून म्हणजे दूर मगाशी जातोय. तू जे म्हणालीस की हम्म. बायकांनी काय फक्त चूल आणि मूल करायचं का? हम्म. मग कोण करणार? हा. आता तुम्ही कितीही जेंडर इक्वालिटी म्हटलं तरी पुरुष नाही ना Pregnant प्रेग्नंट राहू पुरुषांना शकत. नाही, म्हणजे ते तुम्हालाच बायकांनाच करायचं आहे. जावं लागेल. आणि ते लोडणं नाहीये ग, दॅट इज अ नाही. प्रिव्हिलेज. बरोबर आहे. मग असं का नाही बायकांना वाटत? याचं कारण बायका असं म्हणतात की आम्ही जर मूल झालं आम्हाला तर आम्हाला ऑफिसमध्ये जाता येत नाही आणि मग आमचं करिअर संपतं. याच्यावरचा उपाय ऑफिसमध्ये ह्या गोष्टीसाठी भांडणं आहे की सिन्स आय एम गोइंग टू बी प्रेग्नंट आणि आय विल हॅव अ चाइल्ड, माझी ते 5 वर्ष तुम्ही धरू नका आणि मला त्याच लेवलवरती परत रिइन्स्टेट करा. याच्यासाठी कुणीच भांडत नाहीये. मग त्या काय म्हणतात आम्हाला मुलंच आम्हाला मूल नको. नको, आता नको, नंतर, मग नंतर उशीर होत जातो, मग मुलंच होत नाही. म्हणजे म्हणजे मल्टिपल प्रॉब्लेम्स. अगेन ह्या सगळ्याच्या मध्ये ना कुठेतरी खोलवर दडलेला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स जो आहे ना, तो आजची पिढी सुद्धा नाही उलथवून टाकू शकत आहे. म्हणजे स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सच जोपासला जातोय का? बायकांच्या बाबतीत तो आणि पुरुषांच्या बाबतीत सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स. तुम्ही पुरुषांना प्रश्न विचारताना सुद्धा फक्त fearless- बायकाच डोळ्यासमोर आल्या माझ्या, Correct. पुरुषांचा विचारच नाही केलंच नाहीस. आणि असंच होतंय. हेच होत आहे. असंच होतंय. म्हणजे तुला गंमत सांगते, तू मला हा प्रश्न विचारलास ना हम्म. की तुझ्या जेंडर इक्वालिटीवरती विश्वास आहे का, हम्म. तसाच प्रश्न मला माझ्या मुलीने पण विचारला. हम्म. आणि तिला मी म्हटलं की नाहीये माझा विश्वास. ती मला काय म्हणाली माहितीये, अच्छा म्हणजे तुला पण असं वाटतं की पुरुष बायकांना सुपिरियर आहेत. म्हटलं तुला असं का नाही वाटलं की कदाचित मला असं वाटत असेल की बायका बायका सुपिरियर आहेत. आजच्या पिढीतली तरुण मुलगी. आणि हे मनातही नाही आलं तिच्या, एक सेकंद तुला मनात नाही आलं. आणि का पुरुषांसारखं व्हायचंय? हम्म. तुम्ही बाई आहात तर बाई राहते आणि बाई राहून पुन्हा तुला जिजाबाईंचं उदाहरण देतो. बरोबर आहे. जिजाबाईंना युद्धतंत्र अवगत होतं, पण म्हणून त्या कोंडाण्यावरती घोरपडीवर चढून गेल्या का? नाही, बरोबर आहे. आणि त्यांच्याकडे त्यांनी जे घडवलं त्याच्यामुळे आपण आज आहोत. त्यांनी एक अख्खाच्या अख्खा शिवाजी महाराज घडवले आणि ही किती मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे. म्हणजे आता शहाजीराजांच्या बद्दल माझ्या मनात खूप आदर आहे, पण एक मुलगा जिजाबाईंबरोबर होता, एक मुलगा शहाजीराजांबरोबर होता, पण शिवाजी महाराज जिजाबाईच घडवू शकले. बरोबर आहे. हं? बरोबर आहे. तर ही घडवण्याची जी शक्ती बायकांकडे अंगभूत उपजत आहे. उपजत आहे, हम्म. तिला काही महत्व नाहीये का? हम्म. म्हणजे मी काहीतरी घडवलंय याच्यातला आनंद का नसतो बायकांना घ्यायचा? याचं पण कारण आहे, कारण त्याच्याबद्दल नाही. जो आदर त्यांना दिला पाहिजे तो समाजाकडून मिळत नाही. किंमत करा. तो मिळण्यासाठी भांडा की मी गृहिणी आहे याचा मला अभिमान आहे, माझं करिअर आहे, गृहिणी एक चांगली गृहिणी बनणं हे माझं करिअर आहे. किंवा तुझा मुलगा किंवा तुझी मुलगी अतिशय सुज्ञ आहे किंवा गुणी आहे, याच्यासाठी कोणी आईचं कौतुक तोंडावर तर कधीच करत नाही. पण चुका झाल्या की आईने हे शिकवलंय का तुला असं म्हणतात की आईने शिकवलं नाही तुला हे? हं. कारण बाबा शिकवतच नाहीत काही. परत पुरुषांचा ह्याच्यामध्ये कोणी धरतच नाही. संबंधच काही आहे. आणि तो का नसावा? म्हणजे सगळ्या अपेक्षा का ह्या बायकांकडनं? कुणाच्या आहेत? गंमत म्हणजे सगळ्या बायकांच्या पण आहे. सगळ्यांच्या आहेत, पण फक्त बायकांचे नाही आहेत. पण तुम्ही तरी बंद करा, हा. देन मग पुरुष बरोबर आहे. फॉलो करतील ना. म्हणजे मी तू मला सांग की माझी सून लग्न झाल्या क्षणी तिने स्वयंपाकाला बाई लावली, याच्याबद्दल फणफण करणाऱ्या सासवा असतात. माझ्या मुलीकडे सगळ्या कामासाठी बाई आहे हो हे कौतुकाने सांगतात की हो, नाही? हो, बरोबर आहे. हीच बरोबर आहे. घटना आहे. बरोबर आहे. किंवा माझा जावई तिला सगळी मदत करतो कामात, हे कौतुक आहे. पण बघितलंस माझा मुलगा बायकोचा बैल आहे. बरोबर आहे. हे कुठेतरी थांबायला नको का? हवं हवं. म्हणजे सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. बायकांनी बायकांच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे आणि ते दुर्दैवाने होतच नाहीये. खूप कठीण वाटतंय मला. साधी गोष्ट आहे, साधी सिंपल गोष्ट आहे. लोकांच्याकडे हळदी कुंकू होतात, विधवांना आणि डिवोर्सी बायकांना त्यातून वगळलं जातं.
हे किती क्रूर आहे. बरोबर. सगळ्यात जास्त सपोर्टची गरज त्यांना आहे ना. मग जस्ट बिकॉज तिला आता नवरा नाही म्हणून तुम्ही तिला बोलावणार नाही, किंवा तिला बोलावलं तर तिला टाळून बाकी सगळ्यांना कुंकू लावणार. हे कोणी केलं? बायकांनीच केलं ना. बरोबर. बरं, पूर्वीच्या काही ते होतं, ठीक आहे, अजूनही आपण तेच करतोय. तू मला सांग, एखादं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर झालं, दोष कोणाला देतात? बाईला. आणि ते देणारे पुरुष असतात का? नाही. पुरुषांना फरकच पडत नाही नाही. फरक पडत. बायकाच येतात ना. एखाद्या बाईची खूप प्रगती झाली कॉर्पोरेटमध्ये, तर लगेच आपण कन्क्लुजन काय करतो? तिला काहीतरी बॉसशी काय कॉम्प्रोमाइज केलंय, काय कॉम्प्रोमाइज, हे पहिले विचार येतात. हे घडत नाहीये का? हे घडतंय. घडतंय नक्कीच. पण म्हणून सगळ्या बायका तशाच आहेत का? आणि ज्या बायका हे करून वर जातात ते स्वखुशीने करतात. बरोबर. अजूनही पुरुषांना असं वाटतं की बाई अवेलेबल आहे. हे त्यांचं थिंकिंग बदलण्याचा प्रयत्न आपण करतोय का? आपलं सगळं सोशल स्ट्रक्चर हे प्युनिटिव्ह ऍक्शन्सच्या दिशेने चाललंय. रिफॉर्म्स बद्दल आपण फक्त गप्पा मारतो, करत काही नाही. ऍक्शन्स म्हणजे पुरुषांनी बाईवर बलात्कार केला की त्याला शिक्षा करायची. हे थांबवण्यासाठी आपण आपल्या त्यांच्या अपब्रिंगिंग मध्ये किंवा शिक्षण पद्धतीमध्ये फरक नाही करत असं मी कॉलेजमध्ये होते ना, तेव्हा आमच्या प्रोफेसरने आम्हाला एक खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट दिला होता. आत्ता राखी पौर्णिमा येऊन गेली ना, त्याच्याशी रिलेटेड आहे. त्याने आम्हाला राख्या दिल्या होत्या आणि सांगितलं होतं की तुम्ही रस्त्यावरनं जाणाऱ्या येणाऱ्या कुठल्याही पुरुषाला राखी बांधा आणि त्याला असं विचारा, तुम्ही हे लक्षात ठेवाल ना, म्हणजे यापुढे मी जर तुम्हाला एकटी दुकटी रस्त्यात दिसले तर तुम्ही माझा रेप नाही ना करणार. बापरे. आणि गंमत म्हणजे त्याचा परिणाम होतो पुरुषांवर. आणि मग ते फक्त तू नाही, प्रत्येक अनोळखी मुलीच्या बाबतीत अप्लाय होतं. का नाही तुम्ही त्यांना हे सांगू शकता? असं हे म्हणजे एकदम एक छातीत सुरा खुपटल्यासारखं. मला असं वाटतं की ह्या गोष्टी परत झाल्या पाहिजेत. राखीच्या डिझाईन्स वरती काम करण्यापेक्षा त्याचा उद्देश आहे ना, त्या दिशेने जा. राखी पौर्णिमा हा सेलिब्रेट करण्याचा उत्सव नाहीये, तो रिफॉर्म्स करण्याचा उत्सव आहे. आपण विचार करतो का त्याचा? बरं, दुसरी गंमत आहे, जेव्हा एखादा पुरुष एखाद्या बाईला छेडतो तेव्हा त्याला काय म्हणतात? तुला कोण आया बहिणी नाहीत का? म्हणजे फक्त आई आणि बहिणीला छेडायचं नाही, बाकी सगळ्या बायकांना छेडलेलं चालेल? एवढा डीप विचार नाही कधी केलेला. दिस इज व्हॉट आपल्याकडे परत तेच आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं हे कंडिशनिंग सतत होत असतं. एखाद्या पुरुषांनी एखाद्या बाईचं रक्षण करण्यासाठी ती आयदर त्याची बायको, आई, बहीण किंवा मुलगीच असली पाहिजे का? कृष्णाने ज्या 16 सहस्त्र बायकांचं रक्षण केलं त्या त्याच्या कुणी नव्हत्या ना. कोणी नव्हतं. बरोबर आहे. दहीहंडी फोडण्यापुरते सगळे कृष्ण का? पुरुषांमधला कृष्ण जागा करायची वेळ आलेली आहे. राम होणं कधी जमणार आहे मला माहिती नाही. तो मर्यादा पुरुषोत्तम होता. कृष्ण जागा करा पुरुषांमधला, आणि तो जागा करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. खूप मोठा आणि खूप म्हणजे लॉंग टर्म म्हणतो. लॉंग टर्म आहे पण कठीण आहे असं नाही मला वाटत. पण हे कोण करणं? घरापासून सुरुवात करा, लहान मुलांपासून सुरुवात करा. मध्ये ती एक डॉक्युमेंटरी आली होती, जर तू बघितली असेल तर, की एका अशी छोटी छोटी मुलं होती आणि मुलगे 4 वर्षाचे 5 वर्षाचे आणि त्यांच्या मैत्रिणी होत्या. तर तो जो एक्सपेरिमेंट करणारा होता त्यांनी त्याला सांगितलं तू हिला मार. सगळे मुलगे म्हणाले नाही नाही ती माझी मैत्रीण, मी नाही मारणार. मग त्यांनी दुसरी एक अनोळखी मुलगी होती, त्याला सांगितलं तिला मार. नाही नाही मी नाही असं उगाच मारणार. म्हणजे बाय डिफॉल्ट त्यांच्याकडे पण असते की सहृदयता, ती भावना आहे, सेन्सिटिव्हिटी आहे. आपण ती नेहमी डिव्हॅल्यू केली आहे. काय पुरुषासारखा पुरुष असून तुला एवढे पण जमत नाही, नुसता मार खाऊन आलास, मार देऊन यायचा, हा एक डायलॉग आहे बायकांसारखा. आणि तुला नाही म्हणायची हिंमत कशी केली तिने? हे मुलीसारखा काय रडतोस, हे दुसरं आहे. तर हे आधी बदलायला हवंय. कृष्णाच्या इतका पॉवरफुल पुरुषच नाही ना जगात. हे आता परत कुठे आलं माहितीये? बॅक टू जे तू आता अशी म्हणत होतीस ना, की जिजाबाईंचं करिअर, नर्चर.
आणि परत अपब्रिंगिंग ते आपण जर जिजाबाईंनी असे शिवाजी महाराज घडवले की जे त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुरेख सुनेला नमस्कार करून परत पाठवत होते आणि आपल्या राज्यातल्या बायकांवरती हात चालवणाऱ्यांचा चौरंगा करत होते, तर हे पुरुषांना जमू शकतंय. पुरुषाला जमू त्यांचं थॉट प्रोसेस चेंज करायला हवंय. आदराचा संबंध बाई का पुरुष याच्याशी का असावा? बरोबर आहे. आणि देण्याच्या बाबतीत आणि घेण्याच्या बाबतीत दोन्ही दोन्ही. तुम्ही एक माणूस म्हणून सगळ्यांनाच जो एक बेसिक आदर आहे तो द्या की. सगळेच पुरुष काय सतत बायकांवरती बलात्कार करण्याचे आणि नसतात ग बाहेर पडलेले. अनेक आता पुरुष मला- आपल्याला असे भेटतात की जे पटकन धक्का लागला की सॉरी हा असं खूप म्हणून वेळा. पुढे जातात. खूप वेळा भेटतात. त्यांची चर्चा होत नाही, हा प्रॉब्लेम आहे. ते वागणं नॉर्मल आहे, हे बोललं जात नाही, हा प्रॉब्लेम आहे. रात्रीच्या वेळी एखादी बाई एकटी चालली असेल आणि 2 मुलं मागून आली तर का नाही बायका डायरेक्ट त्यांना सांगत की प्लीज मला घरपर्यंत सोडा ना, तुम्ही बरोबर असाल ना तर मला सिक्युअर वाटेल. मदत घ्यायची म्हणजे अपमान होतो अगं. नाही ना, तिथपर्यंत पोहोचतच नाहीत. 2 मुलगे आपल्या मागून येतात म्हटल्यानंतर बायकांना असं वाटतं की दे आर प्रीडेटर्स. पुरुष हे प्रीडेटर्स झाले आहेत. पण सीता त्याला पूर्वानुभव नसतात का? मला नाही वाटत प्रत्येक वेळी हे पूर्वानुभवांवरतीच बेस्ड असतं. मी असं अजिबात म्हणत नाहीये की सगळेच पुरुष चांगले असतात. म्हणजे मी असं नाही म्हणणार की हे फक्त काय म्हणणार, हे फक्त फाईट करायचं किंवा ह्याच्यामुळे चालू आहे असे अनुभव असतात असतात. बायकांना. बायका घाबरतात, पण मग त्याच्यासाठी करतात काय? ते मागे लागले की तुम्ही पळत सुटता ना. रस्ता बदलायचा, क्रॉस करायचा, पळत सुटायचं. आपला मेंदू कसं काम करतो माहितीये? पुरुष आणि हे खूप मी तुला अगदी बेसिक्स वरती घेऊन जाते. पुन्हा केव मॅन आपण होतो. पुरुष शिकार करायचे बरोबर. शिकार करण्यासाठी ते घरातनं बाहेर पडायचे. जसजसं भक्ष नाही त्यांची शिकार होत तो धावत सुटला ते त्याच्या मागे धावायचे आणि त्यांना ॲड्रेनलिन रश यायचा की आता मला ही शिकार करायचीच आहे पाहिजे आणि ते आणि मारलंच पाहिजे, पकडलंच पाहिजे. हे इन्स्टिंक्ट अजून आहे. तू पळतेस काय, मग मी येतोच तुझ्या मागे. हा रानटीपणा आहे आणि तो सगळ्यांमध्ये आहे. मग याच्यावर उपाय काय? बायकांनी काय म्हणतात त्याला सेल्फ डिफेन्ससाठी काम करणं तर खूप आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्या बायकांनी जिम मध्ये जाऊन वेट्स उचलायला पाहिजे. जिम हे सेल्फ डिफेन्स नाहीच आहे. नाही. तुम्ही कराटे शिका, जुडो शिका, थोडी फिजिकल स्ट्रेंथ वाढवा, त्याच्या पलीकडे जाऊन मेंटल स्ट्रेंथ वाढवा. मेंटल स्ट्रेंथ वाढण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं भान असणं खूप आवश्यक आहे, जे मोबाईलमुळे गेलंय. एकदा मी ट्रेननी कुठेतरी जात होते आणि पोलिसांनी काहीतरी महिला सुरक्षा वीक आठवडा असं काहीतरी त्यांचं अभियान चालू होतं. तर त्या 2 लेडी कॉन्स्टेबल्स प्रत्येक बायकांच्या डब्यात जाऊन त्यांना समजावून सांगत होत्या की तुम्ही जर एकट्या डब्यात असाल आणि कोणी नसेल तर तुम्ही काय करायचं, मग कुठले नंबर डायल करा, त्यावेळी तुम्ही कसा मस्त. प्रतिकार केला पाहिजे. सगळ्या बायका मोबाईल मध्ये बघत होत्या. त्या जे बोलत होत्या ते कुणीही ऐकलं नाही. हे वाईट आहे. कारण आपल्याला असं वाटतं की हे काय ना माझ्या बरोबर आणि नाही. मग नंतर आपण सिस्टमला दोष देतो. सिस्टमला दोष आहे. आपल्या स्वतःच्या जीवाप्रती काही जबाबदारी नाहीये. आणि का नाही? मला वाचवायला नवरा येईल, मला वाचवायला भाऊ येईल, मला किंवा वाचवायला माझ्या पोलीस बाबतीत असं येतील, काही घडणारच नाही. किंवा काय घडणारच नाही. आय एम नॉट सेइंग की हे जे सगळं घडतंय ते जस्टिफायबल आहे, नॉट एट ऑल. पण ते घडतंय ना. मला असं वाटतं की हे स्पर्धा आणि समानता आणि पुरुषांशी बरोबरी ह्या सगळ्याच्या नादात आपलं लक्षच कुठेतरी वेगळीकडे कॉन्सन्ट्रेटेड इतकं झालं, इतकं म्हणजे आपलं की ह्या खूप महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होतं. आपण संस्कारांबद्दल बोललो होतो की नाही. हल्ली कुणालाही आपल्या मुलांवर, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, संस्कार करायला वेळच नाही. वेळच नाहीये.
म्हणजे मला असं नाही म्हणायचं की बाहेरचे संस्कार करावेत. पुरुष घरात बसून संस्कार करू शकतो आणि करतात. डिसाईड करतात. नक्कीच करतात. दुसऱ्या बाईकडे आदराने बघणं हे मुलगा वडिलांकडनं शिकणार आहे ना. 100% आणि ते तुम्ही बोललात तर ते रुजणार आहे. साधी गोष्ट आहे आईशी मानाने सन्मानाने बोलणं. परफेक्ट. स्वतःच्या आईशी. करेक्ट. म्हणजे जेव्हा वडील आई बरोबर बोलताना आणि वागताना तिला हडतूड करतात, मुलं ते उचलतात. ते जस्टिफायबल आहे का नाही. परत मी तुला सांगते, तुमच्याकडे स्वतःची बुद्धी आहे ना, आहे की वडील जे माझ्या आईशी वागतात ते चुकीचंच आहे आणि मी असं नाही वागलं पाहिजे हा विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसते का, असते. ते कन्व्हिनियंटली ते विसरतात आणि मग असं म्हणतात मी काय करणार, कारण हेच बघत मोठा झाला. हा म्हणजे जे बघत आणि सगळ्यात जास्त संस्कार आजूबाजूला बघतो, जे लहान मुल जे बघतं आजूबाजूला त्याचे सगळ्यात जास्त संस्कार होतात. ते बदलण्याचे संस्कार पण केले पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा विचार करण्याचे संस्कार केले पाहिजे. माझ्यासाठी हे खूप जिव्हाळ्याचं टॉपिक आहे की विचार करा. ते तुमचे तुम्हालाच करायचे. तुम्हाला परमेश्वरांनी मानेच्या वर एक मोठा अवयव दिलाय ज्याच्याकडे विचार करण्याची प्रचंड खूप क्षमता वेळा आहे. सांगतो की अरे जरासा विचार कर, पण म्हणजे काय ते कुठे म्हणजे सांगतो काय हे कोणालाच माहिती नसतं. आणि मग ती करतात. म्हणजे सांगण्याला तरी माहिती असतं की हे कोणास ठाऊक. नाही, मुलं विचार करतात पण ते बोलत नाहीत. आणि त्यांची दिशा काय आहे हे आपल्याला माहिती नसतं. ते बोलत नाहीत. त्यांनी जे बोललेलं आहे ते ऐकायला कोणाला वेळ नसतो. वेळ नसतो. आणि नाही ते जे तुला काय कळतंय. हे खूप एकदम ह्याचं वाक्य आहे, परवलीचं वाक्य आहे. मी खूप लहान होते ना, तेव्हा मी माझ्या आईला एकदा विचारलं होतं की दादाची बायको जर आपल्या घरी राहायला येणार तर माझा नवरा का नाही. म्हणजे स्त्री पुरुष समानता ही खूप खोलवर रुजू घातली येते तेव्हा. तुमच्या आईने दोघा कवगानं यारावर आणलं असेल. आई मला म्हणाली तुला आयुष्यभर माझ्याबरोबर खरंच काढायचंय. मग मी म्हटलं की नको, दादाच्या बायकोलाच तुझ्या बरोबर राहू दे. तू तिच्याशी मुलीसारखी वाग, कारण तू ऑलरेडी माझ्याशी सुनेसारखी वाग. पण तेव्हा जर आई असं म्हणाली असती की असं होतं का कधी, तर आमची आई म्हणजे. बट द थिंग इज की मुलांनी जर काहीतरी प्रश्न विचारला, काहीतरी विचार मांडला तर तो लगेच बाजूला नका ना सरका. म्हणजे बिंडो कसं लेबल लावून उत्तर देता बाजूला सरकवणं आपल्याकडच्या लोकांचा छंद आहे. छंद आहे. तुला काय अक्कल आहे, तुला काय अक्कल आहे, बोलायची अक्कल नाहीये, असे प्रश्न. म्हणजे मुलांची अक्कल काढू नये या मताची मी अजिबात नाही. ती जरूर काढावी, पण आधी उत्तर मग अक्कल काढावी. अक्कल काढली की मुलं जमिनीवर राहतात. म्हणून हल्ली मुलांचे अपमान वगैरे होतात त्यांची अक्कल काढल्यावर. आपले तसे व्हायचे नाही. हा खूप वेगळा विषय आहे. खूपच वेगळा विषय आहे. बट द फॅक्ट इज की तुमचं मूल मग ते 2 वर्षाचं जरी असलं, 3 वर्षाचं असलं, 5, 10, 25, 47 वर्षाचं मूल असलं तरी ते जर काहीतरी बोलतंय तर ऐका. त्याचे विचार बाहेर तर येऊ देत, नाहीतर ते आतल्या आतच शिजतात. हो म्हणजे हे असे आतल्या आत शिजलेले जे चुकीचे विचार आहेत, जे इक्वालिटीशी संबंधित, ते कोणीतरी कोणाच्या तरी डोक्यात शिजले आहेत आणि आपण ते म्हणजे ब्लाइंडली फॉलो करतोय. मी तुला खरं सांगू का, म्हणजे आता हे मत लोकांना पटेल की नाही मला माहिती नाही, पण माझा ना तरी सुद्धा म्हणजे आपण जे सगळं काही ऐकत आलोय की कसं बायकांना फेस करावं लागतं, कसे पुरुष वागतात, हे सगळं ऐकून सुद्धा टोटल पुरुष जातीच्या बद्दल माझ्या मनात अशी आडी नाहीये. नाही. माझे खूप मित्र आहेत ज्यांनी माझी वर्षानुवर्ष खूप छान काळजी घेतली आहे. आणि फक्त माझीच घेतली अशी नाही, त्यांच्या समोर जर एखादी परकी बाई आली तर ते तिची पण काळजी घेतील. माझा भाऊ, माझा नवरा, माझे वडील. नाही पुरुष परत तेच आहे. मी प्रश्न विचारला तेव्हा पुरुषांबद्दल नाहीच विचारला मी तुला, बायकांबद्दलच विचारलं की त्या बायका आंधळेपणाने फॉलो करतायत का. सगळेच करतात ना. मुळामध्ये चर्चाच नाही घडत. चर्चा घडणं हा विषय आपल्या घरात ऑप्शनला टाकलेला आहे. कारण चर्चेमध्ये असे काही मुद्दे उपस्थित होतात की जे सगळ्यांनाच अनकम्फर्टेबल करणारे असतात. म्हणजे कोणीतरी काहीतरी कुठेतरी सांगितलं की तेच फायनल वर्डिक्ट असल्यासारखे आपण विचारच नाही करत, आपण फॉलो करतो. तेच विचार नाही करत काय चाललंय ते बरं चाललंय ना. की म्हणजे कोणीतरी असं ठरवलं की बायकांनी सगळे बंध तोडून झुगारून घराबाहेर पडलं पाहिजे आणि चूल आणि मूल ही बंधनं आहेत, किंवा
स्वयंपाक करणं हा कमीपणा आहे की मग ते ठरलं, आता ठरलं म्हणजे आता ठरलं, ते वर्षानुवर्ष ठरलं. स्वयंपाक घर आणि जेवण काय घराच्यांसाठी स्वयंपाक करणं म्हणजे विलनिश ऍक्टिव्हिटी. सी याच्यामध्ये काय झालं माहितीये का, समाज आहे की समाज, समाजाला कायम स्थैर्य हवं असतं. ते कुठल्या पद्धतीने आलंय याच्याशी समाजाचा संबंध नाहीये. एक मी खूप छान वाक्यामध्ये ऐकलं होतं की एखाद्या घरातली सगळी माणसं जर खूप खुश दिसत असतील कायम, तर घरातलं कुठलं तरी एक माणूस सतत कॉम्प्रोमाइज करताय. बरोबर आहे, अगदीच बरोबरच आहे. समाजाला मान्य आहे. घरातली बाई खूप कॉम्प्रोमाइज करते, करू दे की, शांत आहे ना घर. आणि सो इव्हेंच्युअली समाज शांत आहे. समाज शांत आहे. समाजाला अस्थिरता नकोच आहे. ती तुम्ही कुठल्या का प्रकारे घेईनात. हुकुमशहा असतात ज्या देशांमध्ये, तिथे स्थैर्य असतं की. पण मग तू परत मी जे ज्या मुद्द्यावर सुरुवात केलीस तिकडे आलीस तू परत, की ती कॉम्प्रोमाइज करते आणि आता नाही ठरवलं तिने की आता मी कॉम्प्रोमाइज नाही करणार, त्यात काय चुकलं? चुकलं काहीच नाही, पण म्हणूनच तर समाजाला हे नकोसं झालंय ना, कारण त्याचं स्थैर्य बिघडतंय. पण मंथन हे घडलंच पाहिजे ना. मग नको पटू दे समाजाला, तरीही हे करा, हे करण्याची हिंमत दाखवा. पण त्याची पद्धत चुकते असं म्हणायचंय. प्रॉब्लेम असा आहे ना की पूर्वी बायका घरात बसत होत्या, ते समाज नियमाला बसून बसत होत्या, धरून बसत होत्या. आज बाहेर पडतात तेही समाज नियमाला धरूनच बाहेर पडतायत. आणि तरीही त्या कसं सांगते, कॉम्प्रोमाइज कसं मी तुला सांगते, पूर्वीच्या काळी असं असतं की बाईनी नोकरी केली तर ते काहीतरी चुकीचं आहे. आज असं झालंय की बाई घरातच बसली काहीतरी चुकीचं आहे. म्हणजे आपले सगळे जे डिसिजन्स आहेत हा समाजच घेतो. एखादीला असं वाटत असेल की मला नोकरी नाही करायची, मला शांतपणे घरात बसायचंय, मुलांचं बघायचंय, स्वयंपाक करायचंय, निवांत राहायचंय आणि बाकी मी सगळं करीन, हे जर तिला मनापासून वाटत असेल तर ती ते मोठ्याने बोलू पण शकत कारण नाही. समाज मान्यता देत नाही. असं करू इच्छिणाऱ्या मुलींची लग्न होत नाही. आणि त्यांची लग्न होत नाही, त्यांना मान मिळत नाही, मान सन्मान तेच नसं म्हटलं की त्या मोठ्याने बोलू शकत नाहीत. आणि मग ही कुठली आहे इक्वालिटी? ही इक्वालिटी नाहीच आहे. मी तुला तेच सांगते की हे सगळं समाजाच्या गृहीतकांप्रमाणेच चालत होतं, अजूनही ते तसंच चालतंय. त्याला छेद देणारं कुणीही वागलं की समाज कटकट करतो. पण काय आहे समाज? माझ्या घराच्या दृष्टीने जर मी घरात राहणं हे जास्त चांगलं आहे आणि तेच मलाही आवडतंय, तर आजूबाजूला लोक हे काय तू नोकरी नाही करत असं म्हणतात, ती गोष्ट मी लावून नाही घेणार. तेव्हा मला हे सांगता आलं पाहिजे की हा माझा डिसिजन आहे अँड आय एम प्राऊड ऑफ इट. तेवढी मेंटल स्ट्रेंथ तुमच्याकडे असली पाहिजे आणि तेवढी क्लॅरिटी असली पाहिजे. मेंटल स्ट्रेंथ हवी आणि त्याच्या बरोबरीने तुमचा स्वतःवर तेवढा विश्वास हवा, तेवढं प्रेम हवं, स्वतःच्या केपेबिलिटीज माहिती हव्यात. आणि हा कशाचाही संबंध तुम्ही समाजाशी लावता कामा नये, किंवा हा कशाचाही संबंध स्वतःची किंमत जोखण्यासाठी लावता कामा नये. म्हणजे एकीकडे आपण व्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारत असताना एखाद्या स्त्रीनी व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून घरात बसायचं ठरवलं तर तिला नावं का ठेवलं, तिला ते स्वातंत्र्य मिळत नाही. किंवा एखाद्या पुरुषांनी जर व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून घरात बसायचं ठरवलं हा तर त्यालाही नावं ठेवली. तर वादाचा मुद्दा कायमचा आहे. किती बायका, किती मुली आपल्यापेक्षा कमी पगार असलेल्या मुलाशी लग्न करायला तयार आहेत. मला मी कोणाला ओळखत नाही अशा. किती मुली आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या मुलाशी लग्न करायला तयार आहेत. कमी उंची, इट इज सच अ टेरिबल. समान उंची नाही ना तुम्हाला चालत. मग तुम्ही लगेच त्याला सांगता की तू थोडेसे हाय हिल्स वापर ना, म्हणजे थोडा उंच दिसशील. आणि परत तेच आहे, हे जर तू रोज रिव्हर्सल केला आणि तो जर कधी तिला म्हणाला की थोडेसे हाय हिल्स वापर, तर किती गोंधळ घालेल. मग तू माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर जाणार. गंमत अशी आहे ना की सगळ्या गोष्टी खूप एकांगी होत आहेत, आयदर ह्या बाजूनी किंवा त्या बाजूनी, पण त्या एकांगीच होत आहेत. याचं एकमेव कारण असं आहे की चर्चाच नाही घडत आहे. तुम्ही तुमच्या मुलांना बसवून त्यांच्यामध्ये ही चर्चा घडवा ना. तू आता मला ह्या सगळ्याचा काहीतरी एक गोष्वारा सांग, म्हणजे काय आता मग काय करायचं काय? कारण मला पटलंय तुझे म्हणते असते, पण मी जे म्हणते तो मुद्दा मी सोडायला तयार नाहीये. कोणता मुद्दा? की जे आहे चूल आणि मूल ह्याच्यामध्ये गाईला अडकवण्याची हे असते, म्हणजे एक वृत्तीच असते, वृत्ती असतेच असते. नाही तर मला मान्य आहे. त्याच्याकडे तुम्ही अडकणं म्हणून बघितलं ना की प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी गोष्ट,
तो तुमचा व्यक्तिगत जर निर्णय असेल, निर्णय, व्यक्तिगत म्हणजे हा. पूर्णपणे व्यक्तिगत, बरोबर. तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. मूल जन्माला घालणं ही जगातली सगळ्यात अवघड क्रिया आहे. वी आर नॉट इव्हन प्राऊड ऑफ इट. बरोबर आहे. चूल आणि मूल हे आपणच अशा प्रकारे बोलतो की मी जसं म्हटलं तसं की मूल जन्माला आलं नाही तर वंश वाढणार नाही आणि चूल पेटली नाही तर शरीर वाढणार नाही. या जगातल्या सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी आहेत. बरोबर आहे. त्याचं क्रेडिट पण नाही घेत आपण. पुरुषांनी खरं तर बायकांच्या तालावर नाचलं पाहिजे. म्हणजे- त्याचा जन्म बायकांनी म्हणजे दिला. तुला असं व्हायचं की ह्या 2 गोष्टी बायकांना सुपिरियरिटी देण्यासाठी पुरेशा आहेत, पुरेशा आहेत, पण आपण त्या नाकारल्या. आपण त्या नाकारल्यात. मी काय चूल आणि मुलंच करत बसायचं का? सांगा, पुरुषाला करायला जमणार आहे का? एक वेळ चूल जमेल, मग मूल कसं जमणार? त्याला बिचारायला युटरसच नाही. म्हणजे खरं तर पुरुषांना या गोष्टीचं वैषम्य वाटलं पाहिजे की ही एक गोष्ट अशी आहे की जी मला नाही दिली निसर्गाने. बरोबर आहे. का म्हणून नाही? मला का नाही मातृत्वाचा अधिकार? मी पुरुष आहे म्हणून? दिस इज नॉट फेअर. हे तो तेव्हा म्हणायला लागेल जेव्हा त्याला कळेल की वाव, दिस इज समथिंग. ही संधी आपण पुरुषांना पण नाकारतोय. त्यांना मातृत्वाची गंमत काय आहे हे माहितीच नाहीये, कारण ते बायकांना मान्य नाही. मान्य नाहीये. बरोबर आहे. बायका करवादलेल्या असतात, कारण चिडलेल्या ते असतात. सगळं ह्या सगळ्या प्रोसेस आणि वाय डू वी फाइंड विलनाइज करून वाय डू वी फाइंड चाइल्ड बर्थ ह्युमिलिएटिंग? इट्स अ प्रिव्हिलेज आणि त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. सुरुवात तर करा तिथून. सांगा ऑफिसमध्ये की मी एक अशी गोष्ट करते जी फक्त मीच करू शकते. ऑफिसमध्ये येऊन काम करायला तुम्हाला सगळ्यांना जमतंय, पण मूल जन्माला घालणं फक्त मलाच जमणार आहे, म्हणून तुम्ही मला सपोर्ट केलं पाहिजे. देयर इज अ लॉंग वे टू गो. बिचारे पण घेणं बंद करायला हवंय बायकांनी, असं माझं अत्यंत प्रामाणिक मत आहे. कारण समाज तुम्हाला बिचारं बनवण्यासाठीच निर्माण झालाय. लढायचं असेल तर स्वतःसाठी लढा, स्वतः जे आहात त्यासाठी लढा. जे तुमचं नाहीच त्याच्यासाठी लढण्यात काय अर्थ आहे? पण मग ह्यासाठी आपण दुसऱ्याचे नियम स्वतःला लावू नयेत. आपण स्वतः पुरतं व्यक्ती स्वातंत्र्याची पण व्याख्या बदलायला हवी असं मला स्वतःच्या वाटतंय. सिच्युएशन प्रमाणे केलं पाहिजे. मी माझा, तिकडे पण मग माझा म्हणतो आपण. माझा, मी माझी नाही माझी नाही म्हणत. संधीच नाही आहे. तू एखाद्या बाईला सांग चल पिकनिकला जाऊया, अगं पण रविवार आहे म्हणजे घरातले सगळे घरात असतात ग, मग मला ते स्वयंपाक वगैरे करेल. मग नाही गे जात, एक शनिवार रविवार असतो, मुलं घरी असतात, नवरा घरी असतो. हो ना. गंमत काय माहितीये का, पुरुष असं कधीच, म्हणजे कधीच असं नाही, बरेच पुरुष असे असतात की ते म्हणतात हा जा ना तू, आम्ही मॅनेज करू. तिकडे इगो दुखत, माझ्याशिवाय हे कसं काय मॅनेज करू शकताय? तुला असं वाटतं? कंट्रोल फ्रीक जेवढे पुरुष असतात तेवढेच बायका पण असतात. मानवी स्वभाव येतो. आणि आता ते डबल कंट्रोल, डबल कंट्रोल घरात आणि त्यामुळे कंट्रोल पासून रेग्युलेशन पर्यंत जायला हवंय. नियंत्रण आणि नियमन ह्याच्यातला जो फरक आहे ना, तो कुणीतरी कधीतरी समजावायला हवाय. मग सगळं व्यवस्थित होईल. त्याला वेळ लागेल, पण ह्या अशा चर्चा वेळ घडणं खूप आवश्यक लागेल, खूप लागेल. पण ते व्हायला हवंय. पण ह्या चर्चा सुरू व्हायला हव्यात. त्याचा श्री गणेश आज आपण केलाय असं मला म्हणेन. या विषयावर तुमचे सुद्धा कॉमेंट्स, तुमचे विचार, तुमची मतं ऐकायला आम्हाला आवडतील, तर आम्हाला कॉमेंट्स करून जरूर कळवा. आणि सरसलामत तो हे आमचं आता नवीन चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे आमचे नवीन एपिसोड जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, आणि तुम्हाला जर नवीन काही विषय सुचत असतील तर आम्हाला नक्की कळवा.